हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कोरा फाईन डायमंड ज्वेलरी लिमिटेड IPO बघणार आहोत। आता हा IPO बाजारामध्ये आलेला आहे। तर कोरा फाईन डायमंड ज्वेलरी IPO याची फिक्स इश्यू प्राइस आहे 5.50 करोड आणि फ्रेश इश्यू आहे 10 लाख पर शेअर। तर हा IPO ओपन होणार आहे 6 मार्चला आणि क्लोज होणार आहे 11 मार्चला। 10 रुपये पर शेअर आहे। फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये पर शेअर। प्राइस बँड आहे 55 रुपये पर शेअर आणि अप्लाय करू शकता 2000 शेअर। तर हा एक SME IPO आहे। तर ओपन डेट आपण बघितली 6 मार्च, क्लोज डेट आहे 11 मार्च, अलॉटमेंट होणार आहे 12 मार्चला आणि क्रेडिट डीमॅटला होणार आहे 13 मार्चला। लिस्टिंग डेट आहे 14 मार्चला। तर रिटेल इन्व्हेस्टर हे 2000 लॉट लावू शकतात। मॅक्झिमम 2000 लॉट लावू शकतात। 2000 शेअर लावू शकतात। एक लॉट अप्लाय करू शकता। इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 1,10,000 आणि याच्या कॅटेगरीमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर 4000 शेअर आहे, 2,20,000 लागतील। तर कोरा फाईन डायमंड ज्वेलरी IPOची प्रमोटर होल्डिंग आहे। तर याचं प्रमोटर आहे कंपनीचे कमलेश केशवलाल लोधिया। शेअर होल्डिंग आहे फ्री इश्यूमध्ये 100% आहे। पोस्ट इश्यू झाल्यानंतर 72.23। तर ही कंपनी हिच्यावरूनच दिसत आहे, नावावरून दिसत आहे। कोरा फाईन हे कॉर्पोरेट आहे। 2022 मार्चमध्ये ही एक गोल्ड कंपनी आहे, गोल्ड ज्वेलरी कंपनी आहे। 22 कॅरेट गोल्ड, 18 कॅरेट ज्वेलरी बनवते। त्यानंतर ही एक फेमस कंपनी आहे। आपण बघितलं कोरा फाईन डायमंड ज्वेलरीचे आपण आता फायनान्शियल रिपोर्ट बघूया। तर 2000 तर मार्च 23 आणि 2000 सप्टेंबर, तर क्वार्टर टू क्वार्टर रिझल्ट आपण बघूया। तर मागच्या क्वार्टरला 327.34 करोड होते, आता 352.53। रेव्हेन्यूसुद्धा इन्क्रीज झालेला आहे 556 to 601 करोड। नंतर प्रॉफिट आफ्टर टॅक्स 13 करोड to 17 करोड। नेटवर्थसुद्धा वाढलेली आहे 269 वरून 286 करोड। सरप्लससुद्धा हा बघा मार्चचा आहे, सरप्लससुद्धा वाढलेला आहे। बॉरोईंगसुद्धा जास्त नाही आहे। तर बघा ही कंपनीमध्ये ROE आहे 6.13, ROCE 7.64, पण डेप्ट आणि इक्विटीशी हा स्ट्रॉंग आहे, जास्त डेप्ट आणि इक्विटी हा यामध्ये नाही आहे। तर आपण याची GMP बघूया। तर याची ग्रे मार्केट प्राईस ही खूप चांगली आहे। तर आता सध्या 127.27 हे ग्रे मार्केट प्राईस चाललेली आहे। हा स्टॉक हा 80 to 90% लिस्टिंग होऊ शकतो, त्याच्यामुळे याला अप्लाय करू शकतात। तर असे नॉलेजेबल व्हिडिओ जर बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। थँक्यू।